श्री गणेशाय नमः. पवित्र श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार भक्त हो, आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. भगवान महादेवांना अत्यंत प्रिय असलेल्या या पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी आपण अत्यंत मंगलमय अशा श्री शिवलीलामृत या ग्रंथाच्या पारायणाला प्रारंभ करणार आहोत. असे मानले जाते की श्रावण महिन्यात श्रद्धा, भक्ती आणि पूर्ण विश्वासाने श्री शिवलीलामृताचे श्रवण किंवा पारायण केल्याने भगवान शंकरांची विशेष कृपा प्राप्त होते. जीवनातील संकटे, दुःख, अडथळे दूर होऊन मनाला शांती, समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मिळतो. चला तर मग सर्व सांसारिक चिंता बाजूला ठेवून मन शांत करा, महादेवांचे स्मरण करा आणि पूर्ण भक्तिभावाने ओम नमः शिवाय या दिव्य मंत्राचा जप करत श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या पहिल्या अध्यायापासून या पवित्र पारायणाची सुरुवात करूया. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमोजी शिवा अपरिमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, हेरंबताता जगद्गुरो, ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा, अनादि सिद्धा आनंदवन विलासा, माया चक्रचाळका अविनाशा, अनंतवेशा जगत्पते, जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, विश्वंभरा कर्ममोचक गहना, मनोजदहना मनमोहन जो, भक्तवल्लभ तू हिमनगजामात, भाललोचन नीलग्रीव उमानाथ, मस्तकी स्वर्धुनी विराजित, जाती सुमनहारवतजी, पक्षी रथप्रिय त्रिपुरांतक, यक्षपती मित्र प्रतापार्क, दक्षमख विध्वंसक मृगांक, निष्कलंक तव मस्तकी, विशाळ भाळ कर्पूर गौर, काकोल भक्षक निज भक्त रक्षणा, विश्वसाक्षी भस्मलेपन, भयमोचन भवहारक जो, जो सर्ग स्थित्यंत कारण, त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन, स्कंदतात सुहास्य वदन, माया विपिन दहन जो, जो सच्चिदानंद निर्मळ, शिवशांत ज्ञानघन अचळ, जो भानुकोटी तेज अढळ, सर्व काळ व्यापक जो, सकल कलिमल दहन कल्मषमोचन, अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण, पद्मजतात मनरंजन, जनन मरण नाशक जो, कमलोब्धव कमलावर, दशशतमुख दशशतकर, दशशतनैत्र सुरभूसुर, अहोरात्र ध्याती जया, भवभवांतक भवानीवर, स्मशानवासी गिरा अगोचर, जो स्वर्धुनी तीरविहार, विश्वेश्वर काशीराज जो, व्योमहरण व्यालभूषण, जो गजदमन अंधकमर्दन, ओंकार महाबलेश्वर आनंदघन, मदगर्भ भंजन अज अजित जो, अमित गर्भ निगमागमनुत, जो दिगंबर अवयव रहित, उज्जयिनी महाकाळ कालातीत, स्मरणे कृतांत भयनाशी, दुरित कानन वैश्वानर, जो निजजन चित्तचकोर चंद्र, वेणू परवर महत्पापहर, घृष्णेश्वर सनातन जो, जो उमाहृदय पंजकीर, जो निजजन हृदयाब्ज भ्रमर, तो सोमनाथ शशिशेखर, सौराष्ट्र देश विहारी जो, कैरवलोचन करुणा समुद्र, रुद्राक्ष भूषण रुद्रावतार, भीम भयानक भीमाशंकर, तपापार नाही ज्याच्या, नागदमन नागभूषण, नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान, ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण, नागानन जनक जो, वृत्ररी शत्रू जनक वरदायक, बाणवल्लभ पंचबाणांतक, भवरोग वैद्य त्रिपुरहारक, वैजनाथ अत्यद्भुत जो, त्रिनयन त्रिगुणातीत, त्रितापशमन त्रिविध भेदरहित, त्र्यंबकराज त्रिदोषानर शांत, करुणाकर बलाहक जो, कामसिंधूर विदारक कंठीरव, जगदानंद कंद कृपार्णव, हिमनगवासी हैमवती धव, हिमकेदार अभिनव जो, पंचमुकुट मायामलहरण, निशिदिन गाती आमनाय गुण, नाही जया आदी मध्य अवसान, मल्लिकार्जुन श्रीशैलवास, जो शक्रारी जन कांतक प्रियकर, जो भुजा संतापहरण जोडोनी कर, जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु, एशिया शिवा सर्वोत्तमा, अज अजित ब्रह्मानंद धामा, तुझा वर्णावया महिमा, निगमागमा अतर्क्य, ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, तव गुणार्णव अगाध थोर, तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार, न पावती पार तत्वता, कनकाद्री सहित मेदिनीचे वजन, करावया ताजवा आणू कोठून, व्योम साठवे संपूर्ण, ऐसे साठवण कोठून आणू, मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता, कोणत्या मापे मोजू आता,
प्रकाशावया आदित्या दीपसरता केवी होय. धरित्रीचे करुणी पत्र कुधर कंजल जलधीमशी पात्र. सुरद्रुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंजकन्या. तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ. जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय. द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्ण दशी वाहती दीनबंधू. तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती. सत्यवती हृदय रत्नमराळ भेदित गेला तव गुण निराळ. अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला. तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमांबर. पर आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मीन झालो. ऐसे शब्द एकता साचार तोषला दाक्षायनीवर. म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी. जैसा धरुणी शिशुचा हात अक्षरे लिहवी पंडित. तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलविन मी. श्रोती भावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात. अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे. नैमिषारण्यी शौनकादिक सुमती सूता प्रति प्रश्न करीती. तू चिदाकाशीचा रोहिणी पती करी तृप्ती श्रवण चकोरा. तुआ बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष. अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले. भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त. परिश्वलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू. यावरी वेद व्यास शिष्यसुत म्हणे ऐका आता देऊनी चित्त. शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार. श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे. सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ. देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती. सकल यज्ञा माझी जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र. परिमंत्र राज शिव षडक्षर बीज सहित जपावा. दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार. उतरती संसार नार नवपार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती. दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्यासही संहारक शिवतारक मंत्र जो. तुष्टी पुष्टी धृती कारण मुनी निर्जरांसी हाची कल्याण. करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमान वर्णवे. नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिवपंचाक्षर. कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती. शास्त्रां माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत. महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा. शास्त्रां माझी पाशुपत देवा माझी कैलासनाथ. कनकादे जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी ते विहा. केवळ परम तत्वचिन्मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र. तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे. हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी. अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती. स्त्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी. गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता. कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा. शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोषा वारण. उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती. न्यास मातृका विधी आसन न लागे जपावा प्रीती करून. शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र त्यांसी निजांगे रक्षी त्रिनेत्र. आपुल्या अंगाची सावली करी पंचचक्र अहोरात्र रक्षितया. मंत्र जपका लागुनी शिव मने मी तुमचा ऋणी. परी तो मंत्र गुरुमुखे करुनी घेई जे आधी विधीने. गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान. सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो. मितभाषणी शांतदांत अंगी अमानित्व अंधभित्व. अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा. वर्णानां ब्राह्मणो गुरु ही वेदवचने निर्धारू. हा त्यापासोनी मंत्रोच्चारू करून घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार. उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे. काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरु विरहित. त्याने ज्ञान कथिले बहुत परी त्याचे मुख न पहावे. वेदशास्त्र शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान. करी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरुविन तरेना.
एक म्हणती स्वप्नी आम्हा ते, मंत्र सांगितला भगवंते. आदरे सांगे लोकांते, परी तो गुरुविन तरेना. प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला, जरी गुह्य भाव. तरी तो न तरेची स्वयमेव, गुरुसी शरण न रिघता. मौजी बंधना विन गायत्री मंत्र, जपे तो भ्रष्ट अपवित्र. वरा विन वराडी समग्र, काय व्यर्थ मिळोनी. तो वाचक झाला बहुवस, परी त्याचे न चुकती गर्भवास. म्हणून सांप्रदाययुक्त गुरुस, शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक, परी पूर्व संप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भांधासी संयम, वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरश्चरण, उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य, गोकर्ण क्षेत्र आदी करुणी. शिव विष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी येची विषयी पुरातन उत्तम, कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठनी निज ध्यास, आदरे धरावा दिवसे दिवस. अनुमोदन देता कथेस, सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निज ध्यास, धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मघ्न मार्गघ्न तामस, पावन सर्व होती. तरी मथुरा नामनगर, यादवंशी परम पवित्र. दाशार्य नामे राजेंद्र, अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती कारभार, कर जोडोनी नमिती वारंवार. त्यांच्या मुकुट रत्नाकिरणे साचार, प्रपदे ज्याची उजळली. मुकुट घर्षणे करुनी, किरणे पळली दिसती चरणी. जेने सत्तावसन पसरुनी, पाला निली कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज, जेवी शरत्काळीचा द्विजराज. सकल प्रजा आने द्विज, चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश, तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस, स्पर्श न करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्मपत्नी सिरत, स्वरूपाशी तुळीजे रमानाथ. दानशस्त्रे समस्त, याचकांचे दारिद्र्य निवटिले. भूभुजावरी जामदग्न, समरांगणी जेवी प्रळयाग्न. ठाण न चळे रनिहुन, कुठार घाये भूरुह जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा, आकळी जेवी करतळीचा आवळा. जेने दान मेघे निवटिला, दारिद्र्य धुरोळा याचकांचा. बोलणे अति मधुर, मेघ गर्जे जेवी अंभीर. प्रजाजनांचे चित्तमयूर, नृत्य करीती स्वानंदे. ज्याचा सेमा सिंधू देखोनी अद्भुत, जलसिंधू होय भयभीत. निश्चळ अंबारीचा ध्रुव सत्य, वचन तेवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती, काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती, विश्ववदने करुनिया. जे लावण्य सागरींची लहरी, खंज नाक्षी बिंबाधरी. मृदुभाषिनी पिकस्वरी, हंसगमना हरिमध्या. शशिवदना भुजंगवेणी, अलंकारा शोभाजीची तनू. आणि दशन झळकती जेवी हिरेखानी, बोलता सदनी प्रकाश पडे. सकल कला निपुण, या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैरागीचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुवासन माये सदनांत, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ. नेत्र मिलिंद रुंजी घालित, धनी पाहतन पुरेची. नूतन आनिली पर्णून, मनसी जे आकर्षिले रायाचे मन. बोलावू पाठविले प्रीती करून, परितेनच येची प्रार्थिता. स्वरूप शृंगार जाळे पसरून, आकर्षिले नृपमान समीन. या लागी दाशार्य राजा उठोन, आपणची गेला तिजपाशी. म्हणे शृंगार वल्ली शुभांगी, मम तनो वृक्षाशी आलिंगी. उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगी, अत्यानंदे सर्वा देखता. तव ते शृंगार सरोवर मराळी, बोले सुहास्य वदना वेल्हाळी. म्हणे म्या उपासीला शशी मौळी, सर्व काळ व्रतस्थ असे. जे स्त्री रोगिष्ठ अत्यंत, गर्भिणी किंवा ऋतुस्नात. अभुक्त अथवा व्रतस्थ, वृद्ध अशक्त न भोगावी. स्त्री पुरुषे हर्षयुक्त, असावी तरुण रूपवंत. अष्टभोगे करुणी युक्त, चिंताग्रस्त नसावी. पर्वकाळ व्रतदिन निरसून, उत्तम काळी षड्रस अन्न भक्षुन. मग ललना भोगावी प्रीती करुण, राजलक्षण सत्य हे. राव काम मध्ये मत प्रचंड, रती भरे पसरोनी दुर्दंड. आलिंगन देता बळे प्रचंड, शरीर त्याचे पोळले. लोहार्गला तप्त अत्यंत, तैसी कलावतीची तनू पोळत. नृप वेगळा होऊनी पुसत, कैसा वृत्तांत सांग हा. शृंगार सदना विलासिनी, मम हृदयानंदवर्धिनी. सकळ संशय टाकुनी, मुळाहुनी गोष्टी सांग. म्हणे हे राजचक्र मुकुटावतंस, क्रोधे भरोने मानस. माझा गुरु स्वामी दुर्वास,
अनसूयात्मज महाराज. त्या गुरुने परमपवित्र मज दिधला शिवपंचाक्षरी मंत्र. तो जपता अहोरात्र परमपावन पुनितमी. ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त. अगम्यागमन केले विचाररहित अभक्षती तुके भक्षिले. मज श्री गुरु दये करुण राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान. तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा. घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यांती नरक दारुण. ऐकता राव अनुतापे करुण सद्गदित जाहला. म्हणे कलावती गुणगंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे. ज्याचे निजपे सर्वत्र महत्पापे भस्म होती. ती म्हणे हे भूभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार. मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धार तू माझा. तरी यादव कुळी गुरु वशिष्ठ गर्ग मुनी महाराज श्रेष्ठ. जो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची. जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्ग मुनी. त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घेईजे. मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ. साष्टांग नमुनी करकमळ जोडोनी उभा ठाकला. अष्टभावे दाटून हृदयी म्हणे शिवदीक्षामच देई. म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्था. यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तिरा येऊनी. पुण्यवृक्षांतळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे. उभयतांनी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन. यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी. दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला नृपे आदरे. गुरु दक्षिणेसी भांडारे दाशार्य राये समर्पिली. तनुमन धनेसी उदार गर्ग चरणी लागे नृपवर. असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती. श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा. कैसे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंदान भजे जो. एक म्हणती तनुमन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन. परमचांडाळ त्याचे षडज्ञान कदा वदन न पहावे. धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य साधन. चतुर्वेद शास्त्रे आला पढून धिक पठन तयाचे. जैसा खर पृष्ठ ईवरी चंदन षडसी दरवी व्यर्थ फिरोन. जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकिती. घाना इक्षु रसगाळी इतर सेविती रसन व्हाळी. की पात्रांत शर्करा साठविली परी गोडी न कळे तया. असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशारे नृपाळ. षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरुचे. उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरून. मस्तकी हस्त ठेवून शिव षडक्षर मंत्र सांगे. हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध धरणी. अज्ञानतम तेच क्षणी निरसुनी नवल जाहले. अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून. कोट्यवधी काक निघोन पळते झाले ते धवा. किती एकांचे पक्षे जळले चरफडीतची बाहेर आले. अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयांते. जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंटकवन. तैसे काक गेले जळोन ते खोनी राव नवल करी. गुरुसी नमुनी पुसे नृप काक कैंचे निघाले अमूप. माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे. गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीची पहा पापे. बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली. निष्पाप झाला नृपवर गुरु स्तवन करी वारंवार. धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी. पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून. सारी देह निरसून केले पावन गुरुराया. 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ. क्रोध महिषासुर सबळ कामवेताळ धुसधुसी. आशा मनीषा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना. या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या. ऐसा हा अवघा माया मेळ तू निरसला तात्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू. सहस्र जन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त. पापे जळाली असंख्यात काकरूपे देखिली म्या. सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरु तल्पक. परदारागमन गुरु निंदक ऐसी नाना महत पापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक. स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक. परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन. मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही. प्रासादभेद लिंगभेद पाही पंक्तिभेद हरिहरभेद. ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक पाखंडमती मिथ्यावादक. भेदबुद्धी भ्रष्ट मार्गस्थापक स्त्रीलंपट दुराचारी. कृतघ्न परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक.
बकध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्या दुर्बलघातुक कर्ममार्गघ्न दीनहत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय गोविक्रय हय विक्रय रसविक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्र पापे नाही गणली इतुकी काक रूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो निस्तिम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करोनी अपार ग्रामास याला दाशार्य नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशांतुनी पळाले वैधव्याने रोग मृत्यू नाहीच कोठे देशात अलिंगिता कलावतीसी नृपनाथ शशी ऐशी शीतल वाटे शिवभजनी लाविले सकळजन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशायरायाचे आख्यान जे लिहिती ऐकिती करीती पठन प्रीती करुणी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यांसी निसांगे रक्षी श्रीशंकर धन्य धन्य तो तेची नर शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथा सुरससार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलवित विचारोनी पहावे मने निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्रीधरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नभे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड प्रथमोध्याय गोडहा इति श्री प्रथमोध्यायः समाप्तः। श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।